नगरच्या राजकारणात महिन्याच्या सुरुवातीलाच सुजय विखेंनी एक बॉम्ब टाकला. आपण संगमनेर किंवा राहुरीतून विधानसभा लढवायला तयार आहोत असं त्यांनी थेट सांगून टाकलं. विखेंच्या या वक्तव्यानंतर जिल्ह्यातीलच काय पण राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली. खळबळीचं कारणही असंच होतं. खरं तर संगमनेरमध्ये थोरातांना आणि शिर्डीत विखेंना पराभूत करणं कुणाचंही काम नाही. 7-7, 8-8 वेळा हे दोनही दिग्गज विक्रमी मतांनी निवडून येत आहेत. विखे थोरात घराणे हे 2-3 पिढ्यांपासून सहकाराच्या राजकारणात आहेत. मग असं असताना सुजय विखेंनी थेट थोरातांनाच चॅलेंज दिल्याने चर्चा तर होणारच होती. तशी ती झालीही. आता दुसऱ्या बाजूने पाहायचं म्हटलं तर सुजय विखे ही किरकोळ नेते नाहीत. तरुण असले तरी एक परफेक्ट राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच विखेंच्या या वक्तव्यावर विचार होऊ लागला. विखेंच्या या चॅलेंजनंतर थोरातही शांत बसले नाहीत. त्यांनीही त्यांच्या स्टाईलनं विखे पितापुत्रांवरती उत्तर दिलंच. पण या दोन्ही नेत्यांची वक्तव्य नुसती ॲक्शन रिॲक्शन म्हणून पाहिली जाऊ शकत नाही. सुजय विखे खरंच संगमनेरमधून लढले तर, विखेंनी खरंच संगमनेरची तयारी केली असेल तर ही लढत राज्यात लक्षवेधी होईल. ही लढत झाली तर काय होईल याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आमचा हा प्रयत्न. नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24. मित्रांनो, 1 ऑगस्टला सुजय विखेंनी जो बॉम्ब टाकला तो सर्वांना माहीत आहे. ते म्हणाले की महायुतीला तुल्यबळ उमेदवार मिळाला नाही तर मी शेजारच्या म्हणजेच संगमनेर किंवा राहुरीच्या विधानसभेला लढायला तयार आहे. आता विखे हे सहज बोलले असं नक्कीच नाही. विखेंचा लोकसभेला पराभव झाला. या पराभवामध्ये मोठ्या प्रमाणात बाळासाहेब थोरातांचा व काही प्रमाणात प्राजक्त तनपुरे यांचा हात होताच. स्वतः निलेश लंकेंनीही ही अनेकदा बोलून दाखवलं. तसं पाहिलं तर विखे लंके या लढाईत विखे कशातच कमी नव्हते. विकास कामेही होती, संपर्कही होता, यंत्रणाही होती. विशेष म्हणजे सत्तेतला पक्षही बरोबर होता. पण तरीही ऐनवेळी काहीतरी गडबड झाली आणि पराभव झाला. हीच काहीतरी गडबड विखेंच्या जिव्हारी लागली. आता ही निवडणूक कोर्टात गेली. 1991च्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. मात्र तरीही निलेश लंकेंच्या विजयात थोरातांचा सिंहाचा वाटा होता हे नाकारता येत नाही. विखेंना हाच बदला कदाचित पूर्ण करायचा आहे. विखे पितापुत्रांचा संगमनेरमध्ये वाढलेला वावर, तेथे सुरू असलेल्या बैठका, संगमनेरमधील महायुतीच्या 3ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली जमवाजमव काहीतरी वेगळंच सांगून जाते. मंत्री राधाकृष्ण विखे म्हणतात तसं सुजय विखेंच्या उमेदवारीचा निर्णय हा भाजपचे पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. मात्र तरीही संगमनेरमध्ये महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला थोरातांविरोधात ताकद देण्याचा विखेंचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरची झालेली पिछेहाट, मराठा आरक्षणाबाबत थोरातांनी साधलेली चुप्पी, लव्ह जिहादच्या वाढलेल्या घटना, लँड माफिया, भूमाफियाचा संगमनेरमध्ये वाढलेला वावर असे सगळे आरोप विखेंनी केलेत. विखेंनी संगमनेर विधानसभेत गेल्या 4-5 वर्षांपासून जास्त लक्ष घातलंय. थोरातांचा शिर्डीत वावर वाढल्यावर विखेंनी जशास तसं या न्यायाने संगमनेरवर लक्ष केंद्रित केलं. विखेंच्या याच प्रयत्नांना शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या वेळी यश देखील आल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही संगमनेरमधून महायुतीचे उमेदवार असलेले सदाशिव लोखंडेंना 66,988 मतं मिळाली होती. विरोधी उमेदवार भाऊसाहेब वागचौरींनी संगमनेरमधून फक्त 30,000चं लीड घेतलं होतं. वास्तविक थोरातांचा बालेकिल्ला असल्यानं वागचौरींना संगमनेरमधून जास्त लीड मिळणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे विखेंनी संगमनेरमध्ये टाकलेले डाव. आता गेल्या काही निवडणुकांचा विचार जर केला तर 2014च्या संगमनेर विधानसभेला थोरातांना 56.88% मतं मिळाली होती. म्हणजेच विरोधकांना सरासरी 45% मतं होती. 2019ला थोरातांच्या मतांची टक्केवारी वाढली. त्या निवडणुकीत थोरातांनी 64% मतं घेतली. तरीही थोरातांच्या विरोधात असलेल्या शिवसेनेच्या साहेबराव नवलेंनाही 63,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. विरोधातल्या मतांच्या याच गोळा बेरजेवर अजून काम केलं तर थोरातांना हरवणंही अशक्य नक्कीच नाही असं विखेंना वाटत असावं.
संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद चांगली आहे. गेल्या 2 वर्षांपासून भाजपनेही येथे चांगली पक्षबांधणी केली. सध्या संगमनेरमधला अजितदादा गटही ऍक्टिव्ह करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. आता महायुतीमधील हे 3ही पक्ष एकत्र झाले तर थोरातांच्या विरोधातल्या 40-45% 50% सहज नेता येणार आहे. मुस्लिम वोटर आणि सहकार हे थोरातांचे प्लस पॉईंट आहेत. पण विखेंनी याच प्लस पॉईंट मधील नाराज शोधले तर महायुतीला इथून विजय मिळवता येऊ शकतो. विखेही असेच डाव टाकण्याच्या तयारीत असावेत. कदाचित हाच अभ्यास केल्यानंतर सुजय विखेंनी थोरातांना चॅलेंज केलं असावं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.